अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत असून राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे हा 5 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे होणार आहे। या महोत्सवात 150 पेक्षा अधिक कलावंत सहभागी होणार असून नृत्य, संगीत आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे। महोत्सवाची सुरुवात 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आशीर्वाद लॉन सडक अर्जुनी येथे होईल। पहिल्या दिवशी पावर यांचा लाईव्ह म्युझिक आणि मेडिटेशनचा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल। दुसऱ्या दिवशी 20 डिसेंबर रोजी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद शाळा प्रांगण अर्जुनी मोरगाव येथे पारंपरिक नृत्य स्पर्धा होईल। 22 डिसेंबर रोजी शिवलीला पाटील यांचा सुश्रुत कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून महोत्सवाचा समारोप 23 डिसेंबर रोजी इंडियन आयडल फेम सवाई भट यांचा लाईव्ह कॉन्सर्टने होईल। हा सोहळा भारतीय लोकसंस्कृतीचे विविध रंग उलगडणारा ठरेल। या महोत्सवात नागरिकांना सक्रिय सहभाग घेता येणार आहे। दांडिया आणि पारंपरिक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध आहे। स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत। प्रथम क्रमांकास 51,000 रुपये, द्वितीयास 41,000 रुपये, तृतीयास 31,000 रुपये तसेच 5 उत्तेजनार्थ बक्षिसे, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल। माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। हा महोत्सव स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देऊन संस्कृतीच्या जतनाला चालना देणारा ठरेल असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमामुळे अर्जुनी मोरगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। संगीत प्रेमी आणि नृत्य रसिकांसाठी हा महोत्सव अविस्मरणीय ठरेल। या निमित्ताने गोंदिया येथे हॉटेल एक तारा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेला उपस्थित भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, राष्ट्रवादी काँग्रेस अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष डॉक्टर अविनाश काशीवार, अर्जुनी मोरगाव भाजप तालुका अध्यक्ष राधेश्याम भेंडारकर, किशोरी मंडल अध्यक्ष प्रकाश गहाणे, अर्जुनी मंडल अध्यक्ष राजेश कठाणे, सौंदड मंडल अध्यक्ष विलास बागडकर, अर्जुनी तालुका विकास काकपते, राजकुमार बडोले फाउंडेशनचे हितेश डोंगरे, राजकुमार बडोले फाउंडेशनचे राकेश भास्कर, धनंजय वैदे, अजित मेश्राम, भाजयुम अध्यक्ष विवेक भेंडारकर, सम्राट भिमटे, सचिन कापगते, कुणाल बडोले उपस्थित होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन प्रशांत शहारे यांनी केले आहे। आमच्या मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात माननीय आमदार राजकुमारजी बडोले साहेब यांच्या संकल्पनेतून आपण आमदार सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये या 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। तर या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपलं जे भारतीय संस्कृतीचा आपण म्हणू शकतो रंग आपल्याला तिथं पाहायला भेटेल। म्हणजे 5 दिवस वेगवेगळे 5 कार्यक्रम असतील। लॉन सभागृह आशीर्वाद लॉनलाच होईल। तसे 2 कार्यक्रम हे सडक अर्जुनी तालुक्यात सडक अर्जुनी आशीर्वाद लॉनला होतील संध्याकाळी। आणि 21 तारखेपासून 21 ते 23 या 3 दिवसीय कार्यक्रम हा आपला मोरगाव अर्जुनीला होईल। त्या 21 तारखेला आपल्याला सांस्कृतिक पारंपरिक नृत्य स्पर्धा ही मोरगाव अर्जुनीला आपला जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण या ठिकाणी 6 वाजतापासून ते पण सुरू होईल। या ठिकाणी आपल्याला भरपूर पारंपरिक नृत्य म्हणजे आदिवासी नृत्य झालं, गोंडी नृत्य झालं, अजून जे काही भारतातील पारंपरिक नृत्य असतील त्यांनी सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे। आणि पुष्कळ ग्रुप्स आम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट केला आहे आणि रजिस्टर्ड केलं आहे। तर ते आपल्याला एक सुंदरसं एक चांगलं कार्यक्रम आपल्याला पाहायला भेटेल नृत्यांचा। 22 तारखेला आपला जी महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे शिवलीला पाटील त्यांचा 22 तारखेला आपल्याला सुश्रुत कीर्तनाचा कार्यक्रम 22 तारखेला आपल्याला मोरगाव अर्जुनीच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ते पण संपन्न होईल 22 तारखेला। आणि शेवटचा समारोपीय कार्यक्रम सवाई भटचा लाईव्ह कॉन्सर्ट ज्यांना तुम्ही ओळखत असाल, इंडियन आयडल फेम आहे, ते कदाचित 1-2 वर्षाआधीच आता एक्झॅक्ट मला आठवत नाही ते
पण आपलं लाईव्ह कॉन्सर्ट आपलं 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सेम ठिकाण म्हणजे जिल्हा परिषद शाळेचं प्रांगण अर्जुनी मोरगाव या ठिकाणी होईल. आणि म्हणजे असे 5 कार्यक्रम आपलं मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र या ठिकाणी आपल्याला एक सुंदर असं सांस्कृतिक महोत्सव, आमदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आपण या ठिकाणी राजकुमार बडोले साहेब यांच्या संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. यासाठी आपल्याला सहकार्यसुद्धा लाभलेलं आहे. जसं राजकुमार बडोले मित्र परिवार आहे त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. ओमनी इन्फाट्रेक आहे त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. झकास मराठी आपल्याला मीडिया पार्टनर आहे त्याचं सहकार्य लाभलेलं आहे. VL इलेक्ट्रॉनिक्स आहे गोंदिया त्याचं सहकार्य लाभलेलं आहे. गंगाबाई बडोले इन्स्टिट्यूट आहे त्याचं सहकार्य लाभलेलं आहे. राजकुमार बडोले फाउंडेशन जी फाउंडेशन आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा काम करतोय त्याचं सहकार्य लाभलं. गंगाबाई मेमोरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोरगाव अर्जुनी याचं सहकार्यसुद्धा लाभलेलं आहे. आणि एक न्यूज पोर्टल आहे लोकहित न्यूज 24 त्याचं सहकार्यसुद्धा लाभलेलं आहे. तर असा हा संपूर्ण एक कार्यक्रम आपल्याला 19 ते 23 या 5 दिवसामध्ये आपल्याला एक सुंदर सांस्कृतिक महोत्सव आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक चांगली प्रस्तुती आणि वेगवेगळे रंगछटा, भारतीय नृत्य आणि संगीताचा आहे वेगवेगळी छटा आपल्याला इथं पाहायला भेटेल. तर त्याचा सगळ्यांनी म्हणजे आनंद घ्यावा आणि तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच आमची अपेक्षा.